कैरीचं पण एकदम उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी थंडगार तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण प्यायला. तर इथं मी एक मोठ्या साईजचा आंबा घेतलेला आहे. आज आपण आंब्याचं पन्ह बनवणार आहोत. तर आपण कुकरमध्ये आंब्याला उकडायला ठेवूयात. तर कुकरचं आता आपण झाकण लावून घेऊ. तर आपला आंबा उकडून झालेला आहे. थोडं 5 मिनटं थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी तयार करूया आंब्याचं पन्ह बनवण्यासाठी. मेन पण्याला लागणारे आपण थोडासा गुळ घेत आहोत कट करून, आणि एकदम गोडवा मस्त लागतो. गुळ आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. गुळाला थोडंसं असं बारीक करू. आपला आंबा पण थंड झालेला आहे. आता आपण ह्याचं पन्ह काढून घेऊया चमच्याच्या. आता आंब्याचा आपण पन्ह काढून घेऊया. मस्त आंब्याचा पल्प हे झालेला आहे. आता आपण थोडं चाळणीला मॅश करून घेऊया, म्हणजे कसे ह्याच्या ज्या गाठी गाठी आंब्याच्या आहेत ते पूर्ण मॅश होऊन जाते. मी हातालाच मॅश करत आहे. आपला आंब्याचा पल्प काढून झालेला आहे. आता आपण ग्लासामध्ये सर्व करूया. मी ते आंब्याचं केलेलं पन्ह टाकत आहे याच्यामध्ये. थंड पाणी, थोडं बर्फ टाकत आहे. तर बघा मैत्रिणी, बनून आहे आपलं आंब्याचं पन्ह.
उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी थंडगार आंब्याचं कैरीचं पण तयार आहे मैत्रिणी. एकदा नक्की ट्राय करा.